Chapter 4 Bioenergy. Biomass resources, त्यांचे classification, chemical constituents, physiochemical characteristics of biomass. आता क्लासिफिकेशन म्हणले तर तीन प्रकारचे क्लासिफिकेशन आहेत. पहिला आहे कन्व्हेन्शनल, दुसरा आहे बायोमास वेस्ट, तिसरा आहे प्लांटेशन बायोमास. आता कन्व्हेन्शनल जर म्हणलं तर ऍग्रिकल्चर, परत फॉरेस्ट्री, फिशरी, आपण जे फिश पकडतो ते, लाईव्हस्टॉक फार्मिंग म्हणजे घरामध्ये म्हशी ते असणे, फूड मटेरियल्स, मेडिसिन, टिंबर, टिंबर म्हणजे लाकूड, पल्प, पल्प म्हणजे लाकडाचा जो लगदा बनवलेला असतो, एटीसी. त्यानंतर येतं बायोमास वेस्ट. बायोमास वेस्ट म्हणजे ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरी, लाईव्हस्टॉक, राईस स्ट्रॉ, परत नंतर कॅटल मॅन्युअर. कॅटल मॅन्युअर म्हणजे जे शेणखत जसं असतं ना तशा पद्धतीने, लंबर मिल, सॉडस्ट, नंतर बाकीच्या स्लजेस जे असतात त्या. प्लांटेशन म्हणजे काय? आता यांच्यामध्ये वेगवेगळे नाव आहेत बघा, जसं की यू कॅलिप्टस म्हणून आहे एक प्लॅन्ट, त्याच्यामधून सुद्धा आपण काय करू शकतो की बायोफ्युल मिळवू शकतो. सो पॉप्युलर, परत नंतर विलो, वेगवेगळे शुगर केन, स्विच ग्रॅम, सोर ग्रॅम, कॉर्न, हे सगळे काय आहेत आपल्यासाठी बायो एनर्जी मिळवण्याची साधन आहेत, जे की प्लांटेशन. प्लांटेशन म्हणजे काय? जे की नगदी पिकं असतात ना त्यांना असं म्हणतात. ठीक आहे, तो ह्यांच्यापासून बनवलेले असतात. मग नंतर ऍक्विटिक, ऍक्विटिक मध्ये काय येतं? जायंट केल्प एक येतं. नंतर ह्याच्यामध्ये अल्गाय एक आहे. अल्गाय जो आहे तो बेसिकली अल्गाय जो पॉइंट आहे ना तो महत्वाचा आहे. अल्गाय म्हणजे काय? शेवाळ जे असतात ना, शेवाळ, आपल्या ह्याच्यातले जे शेवाळ असतात ते असतात हे अल्गाय. ठीक आहे, तर हे ध्यानात ठेवा की हे क्लासिफिकेशन अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत. ठीक. आता फिजिओकेमिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आहे त्यांचे बरोबर. फिजिओकेमिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? एक तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स प्लस केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स, या दोन कॅरेक्टरिस्टिक्सचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता हिटिंग व्हॅल्यू म्हणजे ही कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल. ठीक आहे, जर कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे म्हणजे हीटची व्हॅल्यू. ठीक आहे, बेसिकली तर ही असेल तुमची फिजिकल कॅरेक्टरिस्टिक. इट डिटरमाइन्स द एनर्जी अवेलेबल इन द बायोमास पर युनिट मास. पर युनिट मास मध्ये किती हीट एनर्जी अवेलेबल आहे ती सांगितली जाते. हायर कार्बन कंटेंट जनरली लीड्स टू हायर हिटिंग व्हॅल्यू. जसं जसं तुमचे हायर कार्बन कंटेंट असतील तसं तसं तुमची हिटिंग व्हॅल्यू सुद्धा वाढत जाणार आहे. त्यानंतर येतं मॉइश्चर कंटेंट. आता हे काय असतं? मॉइश्चर म्हणजे काय? आर्द्रता. सो इन्फ्लुएन्सेस कंबशन एफिशियन्सी. फ्रेशली हार्वेस्टेड बायोमास हॅज हाय मॉइश्चर कंटेंट, रिड्युसिंग द एनर्जी व्हॅल्यू. म्हणजे जर तुमचा मॉइश्चर लेवल हाय असेल तर तुमची एनर्जी काय असणार आहे? कमी असणार आहे. एनर्जी लेवल तुमची काय असणार आहे? कमी असणार आहे. तर मॉइश्चर कंटेंट काय असला पाहिजे तुमचा? कमी असला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त कोरडा असायला पाहिजे, जो की बायोमास असला पाहिजे. परत ऍश कंटेंट किती असले पाहिजे. आता ऍश कंटेंट म्हणजे काय? राख, राखचं प्रमाण किती असायला हवं. सो इट रिप्रेझेंट्स द अनकंबस्टेड रेसिड्यूज प्रायमरीली composed of minerals like calcium, potassium, silica. High ash content can affect the combustion efficiency. आता विचार करायचा की कॅल्शियम, पोटॅशियम, सिलिका आणि जर हाय ऍश कंटेंट असेल आपल्या ह्याच्यात तर ऍक्च्युअल मध्ये कंबशन इफिशियन्सी जी आहे त्याच्यावर परिणाम होईल. जर तुमच्या ह्याच्यात जास्त प्रमाणामध्ये राखत असेल आणि इंधनसाठी कोळसा कमी असेल तर त्याच्याने काय होतं? तुम्हाला ऊर्जा भेटणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर अरे केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय असल्या पाहिजेत? कार्बन कंटेंट सगळ्यात महत्वाचं. कधी पण ध्यानात ठेवायचं की कुठल्याही गोष्टीची कार्बन कंटेंट आपल्याला माहित असला पाहिजे. टिपिकली किती असला पाहिजे? 45% असले, बट कुठपर्यंत व्हॅरी होतो? 40 to 60% व्हॅरी होत असतो. आता डिपेंड आहे की हे हिटिंग व्हॅल्यू आपल्याला किती पाहिजे, किती असणार आहे त्याच्यावरती. सो कार्बन कंटेंट लक्षात ठेवायचं. नंतर नायट्रोजन कंटेंट. आता नायट्रोजन म्हणजे काय? प्रत्येक शेतांमध्ये जेव्हा कुठलंही पीक उगवायचं असेल तर नायट्रोजनची आपल्याला गरज असते, कारण नायट्रोजन अॅमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. अॅमिनो ऍसिड नंतर मग कशामध्ये कन्वर्ट केले जातात? आपल्याला प्रोटीन्स मध्ये, जे की प्रोटीन्स काय असतात? वाढीसाठी सुद्धा कामाचे असतात. हे कशासाठी? प्लांट ग्रोथ साठी असतात, महत्वाचे. सो ज्यावेळेस नायट्रोजन कंटेंट असते त्यावेळेस तो काय होतो? बायोमास कंपोजिशनला कंट्रीब्यूट करत असतो आणि तो प्लांट ग्रोथला सुद्धा मदत करत असतो. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. आता
हे जनरल डिस्क्रिप्शन आहे. हे थर्मोकेमिकल कन्व्हर्जन जी सिस्टम्स आहेत त्याच्याबद्दल ह्या गोष्टी बोलायला लागलेत. ही स्लाइड जी आहे ती त्याबद्दल बोलते. आता बेसिकली बघा ह्याच्यात फीड स्टॉक जो असतो, फीड स्टॉक जसं की बायोमास, त्याच्यात बायोमास आणि ऍग्रिकल्चरल वेस्ट जो असतो तो, नंतर थर्मोकेमिकल, थर्मो म्हणजे हीट एनर्जी, केमिकल केमिकल एनर्जी, या थर्मल आणि केमिकल या दोन एनर्जीचा वापर इथं होत असतो कन्व्हर्जनसाठी. सो हीट सोर्स काय असणार आहे यांच्यासाठी? या कन्व्हर्जनला कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला काय काय लागू शकतं? इलेक्ट्रिसिटी, फोसाईल फ्युल, वेस्ट हीट म्हणजे काय? कचऱ्याचं हीट. आता बेसिकली सिलेबसमध्ये आपल्याला 1, 2, 3 आणि 4 एवढ्या 4 सिस्टम आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ठीक आहे. पायरोलिसिस, गॅसिफिकेशन, लिक्विफॅक्शन, कंबशन या 4च मेथड्स आपल्याला दाखवलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याला टोरेफॅक्शन नावाची एक कॉन्सेप्ट आहे. टोरेफॅक्शन म्हणजे काय? ह्याचा मेन प्रोडक्ट असतो बायोचार. बायोचार म्हणजे काय? की कोळशासारखा प्रकार असतो, पण हा बायोमास पासून बनवलेला असतो. ठीक आहे. आणि याचे बाय प्रोडक्ट काय असतात? कंडेन्स्ड लिक्विड आणि कंबस्टिबल गॅस असतो. ज्यावेळेस तुम्ही एका बायोमासला कन्वर्ट करता बायोचार मध्ये, त्यावेळेस त्याला टोरेफॅक्शन हा शब्द वापरला जातो. परंतु त्याच्यासोबत बाय प्रोडक्ट काय म्हणतात? कंडेन्स्ड लिक्विड आणि कंबस्टिबल गॅस निघत असतो. ठीक आहे. सो आता आपण एक 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 पाहूयात की नेमकं कसे कसे हे पॉइंट आहेत. तर हे सगळे जण कुठे यूज केले जातात? पहिले तर थर्मल पॉवर प्लांटला यूज करू शकता, स्टील पॉवर प्लांटला यूज करू शकता, बॉयलर्सला यूज करू शकता, ट्रान्सपोर्टेशन, गाडी, परत एव्हिएशन आणि रॉकेट या सगळ्यांमध्ये तुम्ही काय करू शकता? बायो एनर्जीचा वापर करू शकता. सो बायोमास कन्व्हर्जनच्या 3 मुख्य मेथड्स आहेत, ज्या की आपण प्रोसेसेस म्हणतो. 3 मुख्य प्रोसेसेस आहेत. पहिला आहे की डायरेक्ट कंबशन, दुसरा आहे थर्मोकेमिकल कन्व्हर्जन, तिसरा आहे बायोकेमिकल कन्व्हर्जन. प्रत्येकाचं आपण उत्तर पाहून घ्या. डायरेक्ट कंबशन. आता डायरेक्ट कंबशन जर बघितलं तर कंबशन इज द ओल्डेस्ट. सो दिस इज द डायरेक्ट कंबशन इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट फ्रिक्वेंटली अप्लाइड प्रोसेस टू एक्सट्रॅक्ट द एनर्जी कंटेंट फ्रॉम सॉलिड बायोमास. आता उदाहरणामध्ये घरामध्ये आपल्या गावामध्ये बंब असतो, पाण्याचा बंब. तर ह्या पाण्याच्या बंबाला डायरेक्टली आपण काय लावतो? खालून लाकूड देतो. लाकडाला जाळून दिल्यानंतर ह्याच्यामुळे काय होतं की ह्या बंबामध्ये जे पाणी तयार होतं ते कशामध्ये कन्वर्ट होतं? गरम पाण्यामध्ये कन्वर्ट होतं. आणि थोडं जर जास्त दिलं तर आपण ते वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट करतो. ओके. सो हे दिस इज कॉल्ड एज डायरेक्ट कंबशन म्हणतात त्याला. ठीक. ड्युरिंग कंबशन मोस्ट ऑफ द एनर्जी इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ हीट. कारण आपण डायरेक्ट जाळतो त्याला, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सो डिफरंट थर्मोडायनामिक प्रोसेसेस कॅन बी युज्ड टू ट्रान्सफॉर्म पार्ट ऑफ दिस हीट इनटू इलेक्ट्रिक पॉवर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या वेगवेगळ्या कुठल्याही प्रोसेसरचा आपण वापर करू शकतो आणि हे इलेक्ट्रिक पॉवर मध्ये कन्वर्ट करू शकतो. हे आता खाली डायग्राम दिलेली आहे, ह्याला मी थोडंसं एक्सप्लेन करतो. आता विचार करा, समजा हा कंबस्टर आहे. ठीक आहे. आता काय होईल की ज्यावेळी आपण इथून ही कुठल्याही एनर्जी ह्याच्यात जी असतील डायरेक्टली ह्याच्यामध्ये कंबशन करतो. स्टीम टर्बाईनने काय होईल? जनरेटर निर्माण. जनरेटर थ्रू कुठे जाईल? नंतर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल आणि नंतर टॉवर जाईल. ठीक आहे. सो आता ह्याच्यात काय होईल की कंबस्टर म्हणजे काय की इथं डायरेक्टली तुम्ही काय करताय? बायोफ्युल म्हणजे बायोमास, त्याला डायरेक्टली कंबशन करताय, म्हणजे इथल्या प्रोसेसमध्ये त्याला तुम्ही जाळताय. हे ध्यानात ठेवा. ओके. ह्याच्यामुळे काय होतं की बेसिकली जी एनर्जी आहे ती नंतर इकडल्या फॉर्म मध्ये येते, जी की स्टीम फॉर्म मध्ये. स्टीमचं नंतर जनरेटरला कनेक्शन असतं, स्टीम टर्बाईन. जनरेटर काय करतो? 3 फेज इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो आणि तो इलेक्ट्रिसिटी वर पाठवून देतो. ही प्रोसेस कुठली आहे? इलेक्ट्रिसिटी बाय डायरेक्ट कंबशन. म्हणजे सरळ सरळ काय करायचं? पाण्याचा जो बंब असतो त्याला खाली लाकूड जाळून द्यायचं, पाणी गरम करायचं, स्टीम मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्या स्टीमचा वापर करून स्टीम टर्बाईन फिरवायचं. हे सिंपल प्रकरण आहे. सो हे त्या बाजूच्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या असेल. हे चिमणी हे ऍक्च्युली तुम्ही कुठेतरी पाहिलेलं आहे. कुठे पाहिलेलं आहे तुम्ही? हे TPP मध्ये पाहिलेलं आहे, थर्मल पॉवर प्लांट मध्ये पाहिलेलं. ओके. सो थर्मोकेमिकल कन्व्हर्जन म्हणजे काय?
याच्यामध्ये थर्मल एनर्जी प्लस केमिकल एनर्जी यांचं कन्व्हर्जन केलं जातं. Thermochemical conversion refers to the process of using heat and chemical reactions to transform biomass or other feedstocks into useful fuels, chemicals or energy. म्हणजे हीटचा आणि केमिकलचा वापर करून आपण काय करतो, कुठल्याही बायोमासला कन्वर्ट करतो, जी युजफुल बायोमास मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. So this approach typically involves high temperature and controlled environment to break down complex organic materials. म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिकली आपण काय करणार की हायर टेम्परेचर प्रोव्हाइड करणार आणि कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. तर कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये काही एन्व्हायरमेंट असे आहेत बघा की एनोरोबिक, एरोबिक अशी नाव आहेत त्यांची वेगवेगळी. म्हणजे पुढे गेल्यानंतर तुम्हाला केमिकल प्रोसेसेस मध्ये सुद्धा समजून जाईल. तर ह्यांना कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मटेरियल्स मध्ये सुद्धा आपल्याला कन्वर्ट करता येतं. तर हे बायोमासचा वापर करून. आता बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही लाकडाला अर्धवट जाळलं की तो कळशामध्ये कन्वर्ट होतो. तशाच पद्धतीनं म्हणजे थर्मोकेमिकल प्रोसिजर मधून भाग येतो. ठीक आहे. सो आता सेव्हरल की थर्मोकेमिकल कन्व्हर्जन कोणकोणते आहेत? पायरोलिसिस. आता पायरोलिसिस म्हणजे काय असतं हे ध्यानात ठेवा. आता एक गोष्ट कधी की कुठलंही बायोमास जर तुम्ही कुठल्या फ्युल मध्ये कन्वर्ट करत असाल तर त्याला तुम्ही एकतर ऑक्सिजनच्या सानिध्यात किंवा ऑक्सिजनच्या अनुपलब्धीमध्ये करू शकता. म्हणजे ऑक्सिजनच्या उपलब्धी आणि अनुपलब्धी या दोन्ही कंडिशन्स मध्ये तुम्ही करू शकता, बशर्ते त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या. सो पायरोलिसिस, हिटिंग बायोमास इन द absence ऑफ पायरोलिसिस म्हणलं की हा शब्द ध्यानात ठेवायचा. absence ऑफ ऑक्सिजन टू प्रोड्यूस बायो ऑइल, सिन गॅस आणि बायोचार. ठीक आहे. पायरोलिसिसचा वापर करून म्हणजे हिटिंग करायची बायोमास आणि तेही विदाउट ऑक्सिजन. सो ह्याला अनएरोबिक म्हणतात. अनएरोबिक. ओके. त्यानंतर गॅसिफिकेशन. आता गॅसिफिकेशन म्हणजे काय? पार्शियल ऑक्सिडेशन ऑफ बायोमास टू क्रिएट सिन गॅस. मिक्सर. आता सिन गॅस म्हणजे काय? पार्शियल ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्साइड निर्माण करणे. ठीक आहे. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्साइड निर्माण करणे. सो बायोमास टू क्रिएट सिन गॅस, a mixture of carbon monoxide, hydrogen atoms and CH4 म्हणजे methane. It can be used for electricity generation or as feedstock for the synthetic fuel. एकतर कार्बन मोनॉक्साईड, H2 आणि मिथेन यांचा वापर केला. परत पुढचं आहे कंबशन. डायरेक्टली बर्न करून टाकून देणं, त्याला आपण सरळ काय म्हणतो? कंबशन म्हणतो. आणि बेसिकली कुठं वापरलं जातं? इंडस्ट्रियल बॉयलर, फर्नेसेस अशा ठिकाणी वापरलं जातं. आता लिक्विफॅक्शन म्हणून एक आहे. लिक्विफॅक्शन म्हणजे की गॅसिफॅक्शन जी आहे, गॅसिफिकेशन जी आहे त्याचा त्याच्यासारखा एक प्रोसेस आहे याच्यामध्ये. अ प्रोसेस दॅट कन्वर्ट्स बायोमास इनटू लिक्विड फॉर्म विथ द हेल्प ऑफ हायर प्रेशर. म्हणजे याच्यामध्ये प्रेशर जो असतो तो किती असणार आहे? हायर असणार आहे प्रेशर. आणि जो टेम्परेचर आहे तुमचा, टेम्परेचर हॅज टू बी मीडियम. मीडियम असायला हवा. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे फरक दोघांमध्ये तेवढाच आहे. ठीक आहे. आता बायोकेमिकल कन्व्हर्जन म्हणून एक आहे. ही पण एक महत्वाची प्रोसिजर आहे. बायोकेमिकल कन्व्हर्जन इन्व्हॉल्व युजिंग बायोलॉजिकल processes, mainly microorganisms or enzymes, to transform biomass into fuels, chemicals, or other useful products. This method is typically slower than thermochemical conversion. आता हे कशामुळे तुम्हाला सांगतो. समजा एवढं एक आपल्याकडे शेतामध्ये ऊसाचा आलेला उरलेला कचरा जो आहे तो आपल्याकडे आहे. तर आता या कचऱ्याला काय करायचं? याच्यामध्ये एका हौदामध्ये टाकून द्यायचं आणि त्या हौदामध्ये टाकून दिल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं आपण? याच्यामध्ये काय करायचं? याला कन्वर्ट कशामध्ये करायचं? आपल्याला फ्यूल मध्ये कन्वर्ट करायचं. त्या चाऱ्याला एकतर चारा म्हणून वापरू शकतो पशुधनांसाठी, नाहीतर दुसरं एक काम करू शकतो आपण त्याला, की त्याला कन्वर्ट करू शकतो कशामध्ये? फ्यूल मध्ये.
तर कन्वर्ट करण्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर करतात. मायक्रो ऑर्गॅनिझम, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, या ज्या पालापाचोळा जो आहे तुमचा हौदामधला, त्याला कन्वर्ट करतात कशामध्ये, बायोफ्युल मध्ये. कारण ते सिक्रेट, काही लिक्विड सिक्रेट करत असतात. जे लिक्विड सिक्रेट केलेले असतात त्या लिक्विडचा आणि यांचा काहीतरी केमिकल कंपोजिशन होऊन, हे ऍक्च्युअली बायोटेक्नॉलॉजी खूप इनडेप्थ भाग असल्यामुळं ह्याच्यापर्यंत आत जायची एवढी गरज नाहीये. फक्त एवढं ध्यानात ठेवा की आपण काय करू शकतो, कुठल्याही कचऱ्याला, जे की बायोलॉजिकल कचरा जो आहे आपला बायोमासचा, त्याला कन्वर्ट करू शकतो आपण बायोफ्युल मध्ये विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, मेकिंग इट मोर इझिली इफिशियंट. सो याच्यामध्ये 2-3 प्रोसिजर, मी जसं आता म्हणलो की केमिकल प्रोसिजर मध्ये आपल्याला 2-3 शब्द येणार आहेत की अनएरोबिक, फर्मेंटेशन, कंपोस्टिंग. आता अनएरोबिक म्हणजे काय, विदाउट ऑक्सिजन, microorganisms break down organic materials in an oxygen free environment, producing biogas, that is the methane and CO2 and digest state. आता मिथेन हा ध्यानात ठेवा की ज्वलनशील, CO2 कार्बन डायऑक्साईड सगळ्यांना माहिती आहे. अनएरोबिक म्हणलं की ऑक्सिजनच्या अब्सेंट मध्ये असते, एवढं ध्यानात ठेवा. आता फर्मेंटेशन, फर्मेंटेशनचं सगळ्यात सिंपल उदाहरण सांगतो, दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट करणे, ते म्हणजे फर्मेंटेशन. ठीक आहे. जसं की यीस्ट, बॅक्टेरिया, यांचा वापर करून आपण काय करू शकतो, दुधाला कन्वर्ट करू शकतो, कशामध्ये, दह्यामध्ये कन्वर्ट. सो इट कन्वर्ट शुगर इनटू द बायो इथेनॉल और अदर व्हॅल्युएबल बायो केमिकल. आता बायो इथेनॉल, इथेनॉल हा शब्द तुम्ही भरपूर वेळेस ऐकला असेल. गाड्यांमध्ये जर E20 तुम्हाला दिसलं तर समजून घ्यायचं हा ई स्टँड फॉर इथेनॉल असतो. ठीक आहे. परत पुढे कंपोस्टिंग, कंपोस्टिंग म्हणजे कंपोस्ट खत. जसं तुम्ही कंपोस्ट खताला, तुम्हाला जी माहिती आहे की जो आपला उरलेला पालापाचोळा, काही माती, शेतातली माती आणि गांडूळ खत, गांडूळ यांचा तिघांचा जर आपण एका ठिकाणी संगम आणला आणि तो थोडासा मॉइश्चर असलेल्या भागामध्ये जर आणलेला असेल तर त्याच्यामधून काय करतात, ते जे गांडूळ असतात ते कशामध्ये, त्या बायोमासला कन्वर्ट करतात, खतामध्ये कन्वर्ट करतात. सो दॅट इज द कंपोस्टिंग. अ कंट्रोल्ड डिकम्पोजिशन म्हणजे डिकम्पोजिशन म्हणजे सडवणे एक प्रकारे, प्रोसेस दॅट टर्न्स ऑर्गॅनिक वेस्ट इनटू न्यूट्रिएंट रिच कंपोस्ट फॉर ॲग्रिकल्चरल यूज. हे तर सर्व उदाहरण आहे बघा, आता उदाहरण देऊ तुम्हाला. हे आपण जो की गांडूळ खत म्हणतो ना आपण, गांडूळ खत किंवा फर्टिलायझर, अर्थवॉर्मचं फर्टिलायझर. ओके, एवढं ध्यानात ठेवा. आता प्रोसेसेसला आपण थोडंसं डीपमध्ये पाहूया. गॅसिफिकेशन, आता पहिल्यांदा म्हणलं होतं की थर्मोकेमिकल प्रोसेसेस जे असतात, कन्वर्ट सॉलिड बायोमास फॉसाईल फ्यूल इनटू द सिंथेटिक गॅस. सिन गॅस म्हणलं की समजून घ्यायचं तो सिंथेटिक गॅस असतो. म्हणजे नॅचरल गॅस म्हणजे काय की नॅचरली जमिनीतून आलेला आहे, पृथ्वीच्या पोटातून आलेला आहे ते. आणि जर सिंथेटिक गॅस म्हणजे काय, जे की आपण बनवतो, आर्टिफिशियली बनवला गेला जातो, तशा पद्धतीने त्याला सिन गॅस म्हणतात. आता ह्याच्यात काय काय असतं ध्यानात ठेवा. ह्याच्यात असतं आपल्याकडे कार्बन मोनॉक्साईड CO, हायड्रोजन, नंतर मिथेन आणि अदर गॅसेस. आता अदर गॅसेस वरती फोकस नाही करायचा आपल्याला फक्त ध्यानात ठेवायचं की ज्वलनशील कोणती गोष्ट आहे. ज्वलनशील आहे आपल्याकडे मिथेन, हा सगळ्यात महत्वाचा पोर्शन आहे. तुम्ही इव्हन कार्बन मोनॉक्साईडला सोडून जरी दिलं तरी इट डज नॉट मॅटर, पण हायड्रोजन आणि मिथेनला सोडायचं नाही. ठीक आहे. आता this process occurs at the typically 700 and 1500 degree Celsius with controlled amount of oxygen or steam preventing complete combustion. ह्याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं की कंट्रोल्ड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन और स्टीम दिलेला आहे. ठीक आहे, ऑक्सिजन आणि स्टीम
कंट्रोल्ड अमाऊंट मध्ये दिलेली आहे. प्रिव्हेंटिंग कम्प्लीट कंबशन. कम्प्लीट कंबशन व्हायला पाहिजे का? नाही होत आहे कम्प्लीट कंबशन. ध्यानात ठेवायची गोष्ट. ठीक आहे. बरं. याच्यामध्ये स्टेप्स कोणकोणते आहे? ड्राय करणे, पायरोलिसिस, ऑक्सिडेशन, रिडक्शन. आता ड्राय करणे, कुठल्याही गोष्टीला ड्राय करायचा प्रयत्न करा. नंतर पायरोलिसिस, ब्रेकडाऊन करणे. तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ब्रेकडाऊन करणे. असं म्हणजे समजा जर मोठा दगड असेल तर त्याला छोट्या छोट्या दगडांमध्ये कन्व्हर्ट करणे. ठीक आहे, त्याला म्हणतो पायरोलिसिस. ऑक्सिडेशन म्हणजे ह्याचं काय करायचं, बेसिकली छोट्या लिमिटेड अमाऊंट मध्ये जे ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये त्याला कंबशन करून घ्यायचं. ठीक आहे, त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. इथं मी प्रत्येक पॉईंट इथं व्यवस्थित टाकलेला आहे, त्याचं काही लोड घेऊ नका. परत नंतर रिडक्शन, जे कार्बन रिच मटेरियल्स आहेत त्यांना सिनगॅस मध्ये कन्वर्ट करायचं. मग ह्याच्यात केमिकल कॉम्पोजिशन दिलेले असतात. एवढं ध्यानात ठेवायची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे, हा जर राहिला लक्षात तर राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण एक फॉर्म्युला मी तुम्हाला समजून सांगतो. जर असेल तुमच्याकडे सी म्हणल्यानंतर CO2. आता इथं बघा, सी चा एक आहे, ह्याचे दोन म्हणजे झाले दोन. सो इथं दाखवत असताना त्यांनी कसं दाखवलंय, 2CO. म्हणजे आता ह्याचं काय होतं, इकडला जो 2 असतो, आता ह्याचे दोन आणि ह्याचे दोन, सो कन्वर्ट कशामध्ये होतात, 2CO. म्हणजे आता हे 2CO म्हणजे म्हणल्यानंतर काय होता अर्थ ह्याचा, CO प्लस CO असा अर्थ. केमिकल कंपोजिशन. ह्याला सोडून द्या विषय, ह्याचा लई लोड घेऊन. पण पायरोलिसिस याच्यामध्ये थर्मोकेमिकल प्रोसेस आहे, इन्व्हॉल्व डिकम्पोजिंग ऑफ बायोमास और ऑर्गेनिक मटेरियल इन द अब्सेंस ऑफ ऑक्सिजन. एक तर डिकम्पोज करा तुम्ही, नाही तर मग त्याला थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करा, कंबशन करा. बेसिकली काय प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. ठीक आहे, ॲट हायर टेम्परेचर. दोन्ही वरचं पायरोलिसिस म्हणलं की एकच ध्यानात ठेवायचं, ऑक्सिजन लिमिटेड आणि कंबशन पार्शियली कंबशन करायचं. बस एवढ्या दोन गोष्टी ध्यानात ठेवा. पार्शियल कंबशन म्हणलं की 300 to 700 डिग्री सेल्सिअस सफिशियंट आहे. ठीक आहे, तुम्ही नंतर मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट करू शकता, कशामध्ये कन्वर्ट करू शकता. परत त्यानंतर की स्टेजेस काय आहेत परत ह्याचे, ड्राईंग करणे, डिकम्पोज करणे. ठीक आहे, थर्मल डिग्रेडेशन व्हायला पाहिजे त्याचं. ठीक, परत कंडेन्सेशन आणि कलेक्शन. कंडेन्सेशन कसं आहे की त्याला थंड करावं लागेल ना तुम्हाला बेसिकली. जर तो खूप गरम झाला तर तो कन्वर्ट कशामध्ये होईल, डायरेक्ट कंबशन होईल. तर ते आपल्याला पाहिजे नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कंडेन्सेशन करावं लागेल. ठीक आहे, परत लिक्विफॅक्शन, हे पण थर्मोकेमिकल प्रोसिजर आहे. याच्यामध्ये काय होतं की सॉलिड बायोमासला लिक्विड बायोमास मध्ये किंवा बायोफ्युल मध्ये कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे, आता लिक्विफॅक्शन हे 250 डिग्री सेल्सिअस टू 350 डिग्री सेल्सिअस आणि हाय प्रेशर वरती राहतं. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचं. म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होतं, लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट. क्लिअर आहे, लिक्विफॅक्शन. जे आपण डिझेल पेट्रोल बघतो ना, हे नॅचरली तयार झालेले, नॅचरल लिक्विफॅक्शनच्या प्रोसेसला तयार झालेले काय आहेत, फ्युल्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तशाच पद्धती. की स्टेप काय आहेत त्या, एक तर फीडस्टॉक प्रिपरेशन, प्रिपेअर करायला पाहिजे कुठलंही फीडस्टॉक तुम्ही कसं असलं पाहिजे. डिपॉलिमरायझेशन, ब्रेकडाऊन म्हणजे बारीक बारीक गोष्टींमध्ये तुम्ही ब्रेकडाऊन करायचं. केमिकल कन्व्हर्जन व्हायला पाहिजे त्यांचं, हायड्रोथर्मल रिॲक्शन्सला सॉल्व्हड बेस्ड डिग्रेडेशन मध्ये जायला पाहिजे. प्रोडक्ट सेपरेशन व्हायला पाहिजे. हे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आहेत किंवा इंडस्ट्रियल प्रोसेसेस आहेत आपल्याला. आता बायोकेमिकल कन्व्हर्जन मागे जसं सांगितलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला काही गोष्टी फक्त ऍड करायच्या आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं डिटेल मध्ये जायचं, कारण हे पॉईंट कसे आहेत माहिती आहे की हे थोडे पॉईंट तुम्हाला डीप मध्ये विचारले जाऊ शकतात, माहीत तरी असले पाहिजे. हे तुम्हाला नंतर बायोगॅस मध्ये वापरायचे. आता अशा प्रोसेस आहे की ट्रान्सफॉर्म बायोमास इंटू द व्हॅल्युएबल केमिकल्स किंवा कुठल्याही फ्युल्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि अनएरोबिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन, हे शब्द ध्यानात ठेवायचं, विदाउट ऑक्सिजन. ठीक आहे, तो अनएरोबिक डायजेशन म्हणजे पचणे, अनएरोबिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन. Anaerobic digestion is the breakdown of the organic material by microorganisms
इन ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंट बायोगॅस इज प्रोड्युस्ड. परत हायड्रोलिसिस म्हणजे काय, वॉटरचा मग वॉटरचा वापर करणे आणि त्याला कन्वर्ट करणे, लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सो कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स लाईक carbohydrates, proteins, lipids broken down into the simple sugars, amino acid or fatty acid. आता अमिनो ऍसिड म्हणजे काय, ग्रोथ साठी लागते. हे ऍसिड त्याचे प्रकार आहेत. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. परत ऍसिडोजेनेसिस. हे ऍसिडोजेनेसिस, these simpler compounds are converted into the organic acids, alcohol, CO2, हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजन मध्ये राहतात. ऍसिटोजेनेसिस हे कन्वर्ट कशामध्ये होतात, ऍसिटिक ऍसिड, CO2 आणि हायड्रोजन मध्ये. मिथेनोजेनेसिस म्हणजे बेसिकली हे मिथेन मध्ये कन्वर्ट होतात. आता हे कुठे वापरले जातात, वेस्ट मॅनेजमेंट, रिन्युएबल एनर्जी. आता हे ध्यानात ठेवा, रिन्युएबल एनर्जी, पॉवर जनरेशन ह्याच्यासाठी वापरले जातात. सॉइल एनहान्समेंट म्हणजे काय, आता शेतामध्ये जी जमीन असते ती जमीन भरपूर वर्ष केमिकल वापरल्यामुळे काय होतं, नापीक व्हायला लागते. तर त्याला परत नंतर सुपीक बनवण्यासाठी आपण काय करू शकतो, यांचा वापर करू शकतो. ठीक आहे. बायोकेमिकल कन्व्हर्जन, अल्कोहोल प्रोडक्शन जे असतं, अल्कोहोल प्रोडक्शन हे तुम्ही बायोमास थ्रू सुद्धा करू शकता. बेसिकली बायोइथेनॉल, ब्युटेनॉल हे कशापासून बनवले असतात, फर्मेंटेशन ह्या प्रोसेस थ्रू आपण बायोमास कडनं बनवू शकतात, जे की शुगर, स्टार्चेस आणि लिग्नोसेल्युलॉज. आता शुगर म्हणजे शुगर फॅक्टरीमध्ये ज्यावेळेस मळणी बाहेर निघते, ज्यूस बाहेर काढला जातो, त्याच्यापासून साखर बनवली जाते, पण जे बाय प्रोडक्ट असतात ज्यापासून आपण मोलेस आणि बॅगॅसेस जे असतात त्याच्यापासून बनलेले, त्यापासून ते काय करतात, अल्कोहोलचं प्रोडक्शन करू शकतात, स्टार्चेस. ठीक आहे, तर स्टार्चेस पासून सुद्धा होते आणि सेल्युलोज यापासून सुद्धा बनवलं जाते. सो बायो इथेनॉल प्रोडक्शन स्टेप्स काय काय आहेत, पहिल्यांदा प्री ट्रीटमेंट करावी लागते. पहिल्यांदा रिलीज करावं लागते, फर्मेंटेबल शुगर जे असतात ते रिलीज केले जातात. परत सॅक्रिफिकेशन. आता सॅक्रिफिकेशन म्हणजे काय, बेसिकली हे असे एन्झाईम्स असतात जे की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जसे की ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतात. त्यांना कॉम्प्लेक्स असतात. हे सिंपल ग्लुकोज हे सिंपल काय असतं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असतं. ग्लुकोज हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे. फर्मेंटेशन म्हणजे जसं आपण दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे, त्याच्यात आपण फर्मेंटेशन म्हणतो, की मायक्रोब्स लाईक yeast convert sugars into ethanol and CO2. CO2 मध्ये सुद्धा आपण कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर येते डिस्टिलेशन अँड प्युरिफिकेशन. ओके, डिस्टिलेशन अँड प्युरिफिकेशन, इथेनॉल इज सेपरेटेड अँड प्युरिफाईड फॉर अ फ्यूल यूज. म्हणजे आता ज्या वेळेस आपण फर्मेंटेशन करतो आणि इथेनॉल काढतो, ते इथेनॉल प्युअर फॉर्म मध्ये नसतं, त्याला प्युरिफिकेशन करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, तर डिस्टिलेशन आणि प्युरिफिकेशन ह्या दोन प्रोसेस तुम्हाला कम्प्लीट कराव्या लागतात. परत ऍप्लिकेशन. आता ऍप्लिकेशन कुठे आहेत, बेसिकली इथेनॉलचं ऍप्लिकेशन आपण गाडीमध्ये पाहतो. सध्या जेवढ्या पण ट्रान्सपोर्टेशन गाड्या आहेत, जे की BS6च्या आहेत, त्यांच्यामध्ये E20 असं पेट्रोल टाकीवरती किंवा डिझेल टाकीवरती लिहिलेलं असतं. ज्यावेळेस हे E20 लिहिलेलं असेल त्यावेळेस समजून घ्यायचं हे ई म्हणजे काय आहे, इथेनॉल आहे, आणि 20 म्हणजे 100 लिटर जर तुमचं पेट्रोल असेल तर त्या 100 लिटर पेट्रोलमध्ये तुम्ही 80 लिटर पेट्रोल घ्यायचं आणि 20 लिटर इथेनॉल घ्यायचं, असं प्रमाणामध्ये बसून घ्यायचं, म्हणजे जे फ्यूल असेल ते 100 होऊन जाईल. ठीक आहे. आता काही बायोगॅस प्लांट्स आहेत आपल्या ह्याच्यात सिस्टममध्ये. हे झालं आपलं बायोफ्यूल कसं तयार करायचं. आता बायोगॅस म्हणजे काय, बायोगॅस म्हणजे काय असतं, की ज्यावेळेस आपण एक बायोलॉजिकल वेस्ट मधून गॅस बाहेर काढतो, जसं आता इथेनॉल बाहेर काढणार तरी लिक्विड मध्ये बाहेर काढतो, पण आपण जर गॅस फॉर्म मध्ये बाहेर काढत असेल तर तो असतो बायोगॅस. ठीक आहे, जसं शेणापासून सुद्धा आपल्याला. ठीक आहे, तर असं, तर ह्याच्यामध्ये काही भारतामध्ये असे काही म्हणजे आपले स्वतःचे काही डिस्कवरीज येतात, की जसं की जनता बायोगॅस प्लांट.
आता ह्या जनता बायोगॅस प्लांटला जर बघितलं तर इकडून त्याचं इनलेट आहे. त्यानंतर खड्ड्यामध्ये हा असा खड्डा बनवला जातो. ठीक आहे. या खड्ड्यामध्ये ही जी स्लरी आहे, स्लरीचा अर्थ काय होतो की जो आपला शेण जे असतं, शेणला सेमी लिक्विड मध्ये बनवलं जातं आणि इकडे पाठवलं जातं. मग हे सगळं स्लरी आहे. ठीक आहे. मग या गोल भागाला, पोटाला काय म्हणलं जातं? डायजेस्टर म्हणलं जातं. ठीक आहे. मग ह्या डायजेस्टरला एक फाउंडेशन तयार केलं जाते. पण डायजेस्टर सुद्धा एका ठिकाणी स्टेबल असला पाहिजे, म्हणून एक फाउंडेशन तयार केलं जातं. ठीक आहे. आता ज्यावेळी या स्लरीमधून गॅस बाहेर पडायला लागतो, आपल्यासाठी मिथेन हा सगळ्यात महत्वाचा. मिथेन गॅस बाहेर पडायला लागला, हळूहळू हा गॅस, आता शक्यतो मिथेन हा आपण म्हणतो पण प्युअरली मिथेन फॉर्म मध्ये येत नाही. ब्युटेन, प्रोपेन असे वेगवेगळे फॉर्म त्याच्यामध्ये पण इन्क्लुडेड असतात. इथून गॅस बाहेर पडतो, तो गॅस पाईप मार्फत आपण कुठे पाठवू शकतो? जसं की चूल, शेगडी जी असते ना आपली घरातली, तशा ठिकाणी वापरू शकतो. नाही तर यांना आपण कुठे वापरू शकतो? सरळ सरळ गॅस पॉवर प्लांट मध्ये. गॅस पॉवर प्लांट तिथे सुद्धा आपण त्याला वापरू शकतो. आता स्लरीकडनं ज्यावेळेस तुम्हाला सर्टन अमाऊंट मध्ये मिथेन भेटतो, ती स्लरी उरलेली जी असते तो बाहेर घ्यायचा, इकडून त्याला एक आउटलेट सेक्शन तयार होतो. तो नंतर कुठे घ्यायचा? एक टँक असतो जो की स्पेंट स्लरी म्हणलं जातो. आता हे कशासाठी असतं स्पेंट स्लरी? बेसिकली ज्यावेळेस तुमचा स्लरीचा उपयोग पूर्ण होतो, गॅस त्याच्यातून बाहेर काढून घेतला जातो, त्यावेळेस त्या स्लरीचा काहीतरी दुसरा उपयोग आहे. हे शेवटी पुढे जाऊन काय तयार होतं? शेणखत तयार होतं. हे फर्टिलायझर आहे. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. हे एक एकदम सगळ्यात सिंपल भारतातलं आपण बनवलेलं जनता बायोगॅस प्लांट आहे. ठीक आहे. तर ह्याच्यात ध्यानात ठेवा, ह्याच्यात कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा जनता मॉडेलची. जनता मॉडेलची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फिक्स्ड डोम असतो. ह्याचा जो डोम आहे, हा जो डोम वर दिलेला आहे तुम्हाला दाखवलेला, हा जो डोम असतो असा, तो फिक्स असतो. डेव्हलप्ड बाय प्लॅनिंग अँड ऍक्शन डिव्हिजन लखनौ. हा कुठं बनवलेला आहे? लखनौला 1978 ला बनवलेला होता. सगळ्यात इकॉनॉमिकल आहे, डिझाईन सोपा आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रिन्सिपल वरती काम करतो. म्हणजे इकडून तुम्ही जर स्लरी कॉन्स्टंट टाकत असाल तर तुम्हाला इकडे आउटपुट साईडला सुद्धा सेम स्लरीचा रेट मध्ये भेटून जाणार. हा ब्रिक पासूनही बनवला जातो, सिमेंट पासूनही बनवला जातो. ठीक आहे. ब्रिक आणि सिमेंट म्हणजे सगळं आपल्या जवळपासच्या मटेरियल पासूनच हे बनवलं जातं. मुव्हिंग पार्ट नाही त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये विअर अँड टिअर सुद्धा होत नाही. ऑपरेटिंग प्रेशर किती आहे? 0 to 100 सेंटीमीटर वॉटर व्हॉल्यूमच्या. त्याला आपण जनता मॉडेल म्हणतो. एकदम सामान्य मॉडेल आहे आपलं आणि सगळ्यात 1978 ला चालू केलेलं हे मॉडेल आहे. कॅपॅसिटी किती आहे ते? 2 मीटर क्यूब पर डे. कॉस्ट अप्रॉक्सिमेटली 14,000 ते 15,000 इथं 15,000 द्यायला पाहिजे. 14,000 ते 15,000 असतं. ठीक आहे. आता DBOTच्या एक्झाम मध्ये दीनबंधू बायोगॅस प्लांट याच्यावरती क्वेश्चन मागच्या 1-2 वेळेस आलेला होता. सो ह्याला फिक्स्ड डोम टाईप, जसं जनताचं पण फिक्स्ड डोम होतं तसं इथं पण फिक्स्ड डोम टाईप. आता इनलेट म्हणल्यानंतर आणि लॅट्रिन म्हणल्यानंतर घरी जे आपलं WC असतो, तो जो WC आणि हा इनलेट म्हणजे जो की शेण टाकायचं. शेण जर टाकायचं असेल तर इथून टाकू शकता. लॅट्रिन जे असते ते इथून. कुठे जाणार? इथं डायजेस्टर मध्ये जाणार. हा डायजेस्टर असतो. ठीक आहे. इथं काय होईल? गॅसची निर्मिती होईल. ते गॅस नंतर आपण इथं पाईप मार्फत बाहेर काढू. त्याचे 2 ऍप्लिकेशन्सला, एक तर डायरेक्टली इलेक्ट्रिसिटीला, नाही तर मग स्वयंपाकघरामध्ये. सो किचन आपण म्हणतो त्याला. आता डायजेस्टर मध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या स्लरीजचा वापर होतो त्यावेळेस तो बाहेर यायला पाहिजे ना. ही जी तयार होणारी बायो स्लरी आहे हे तुम्ही कुठं वापरू शकता? ही आपण वापरू शकतो ऍग्रिकल्चरमध्ये.
ठीक आहे, क्लिअर. हे सेम आहे दिनबंधू. तुम्ही जनता बायोगॅस प्लांट जर केला, त्याचा मॉडेल जर केला, तर तुमचा दिनबंधूचा सुद्धा बायोगॅस प्लांट होऊन जातो. सामान्यपणे दोघांमध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये समानता भरपूर आहे. एवढं ध्यानात ठेवा. 1984 ला हे डेव्हलप करण्यात आलेलं होतं. हे कुठे तयार केलेलं? फूड प्रोडक्शन ऍक्शन फॉर फूड प्रोडक्शन म्हणून आहे. हे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन न्यू दिल्लीला होती. बर, आता रिड्यूस्ड द कॉस्ट ऑफ द प्लांट हाफ ऑफ दॅट ऑफ द KVIC मॉडेल. आता KVIC मॉडेल आपल्याला पुढे दिसेल. द कॉस्ट रिडक्शन हॅज बीन अचीव्ड बाय मिनिमायझिंग सरफेस एरिया. त्याने काय केलं की सरफेस एरिया कमी केला थ्रू द जॉईनिंग सेगमेंट्स ऑफ द टू स्पियर्स अँड डिफरंट डायमीटर. ठीक आहे. याची कॅपॅसिटी किती आहे? याची पण तेवढीच कॅपॅसिटी, पण ह्याची किंमत कमी. जनता मॉडेलची किंमत किती होती? 14,000 रुपये. याच्या मॉडेलची किंमत किती आहे? दीनबंधू बायोगॅस प्लांट हा हेमिस्फेरिकल असतो, फिक्स्ड डोम वाला टाईपचा आहे आणि फ्लोटिंग डोम सारखा नाही. फ्लोटिंग डोम म्हणजे काय की डोम त्याचा वर वर जात असतो. फ्लोटिंग म्हणजे उडतंय थोडंसं, कारण गॅसचं प्रेशर राहिलं की ते हळूहळू हळूहळू वर येईल. फिक्स्ड डोम राहिलं की मग काय होईल की गॅसला प्रेशर क्रिएट होईल आणि तो प्रेशर क्रिएट झाल्यामुळं पाईप थ्रू बाहेर यायचा प्रयत्न करेल, दुसरीकडून कुठून यायचा प्रयत्न करणार नाही. भारतामध्ये 90% जेवढे पण आहेत ते दीनबंधू टाईपचे बायोगॅस प्लांट आहेत. ध्यानात ठेवा. आता KVIC म्हणजे खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन. KVIC ही गव्हर्नमेंटची एक एंटिटी आहे रुरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गतची. त्यानं एक बायोगॅसचा प्लांट प्रपोज केलेला होता. आता शेण पाणी हे आपण इथून एका इनलेट मधून टाकून द्यायचं मध्ये. मध्ये गेल्यानंतर हे बांधकाम सगळं विटांचं आहे. ठीक आहे, याचं डिस्टन्स त्यांनी सांगितलेलं होतं. ठीक आहे, इथून नंतर काय केलं होतं, ह्याच्यामध्ये 2 सेक्शन, हा सेक्शन नंबर 1, हा सेक्शन नंबर 2. पहिल्यांदा इनलेट येणार इथून. आता हे डायजेस्टर आहे, हे पण डायजेस्टर. इथून नंतर या स्लरी इकडे जाणार, इकडून नंतर या स्लरी इकडे जाणार. ठीक आहे, आता इथं बायोगॅस जो आहे तो इथे तुमचा कलेक्ट होणार आहे. ठीक आहे, आता फ्लोटिंग गॅस होल्डर असतो. जो खालून येणारा गॅस आहे त्याला होल्ड करण्याचं काम हा होल्डर करतो. ठीक आहे, त्याच्यातून एक पाईप काढला जातो आणि नंतर तो गॅस कुठेही दिला जाऊ शकतो. तुम्ही इलेक्ट्रिसिटीला द्या किंवा किचनला द्या, कुठे दिलं तरी सफिशियंट. ठीक आहे, तर हा फ्लोटिंग टाईपचा आहे, हा फिक्स्ड टाईपचा नाही. तर ध्यानात ठेवा, फ्लोटिंग टाईप डोम आहे हा. मेनली काय आहे ह्याच्यामध्ये? डायजेस्टर, सगळ्यात मेन हा डायजेस्टर. आणि याचा एक फ्लो आहे बघा, इकडून असा फ्लो आहे. ठीक आहे, जो फ्लो आहे याचा जो की इकडून असा असा टाकून नंतर वर दिला जातो. फर्मेंटेशन होतं आणि तिथं कलेक्शन गॅस कुठं होत असतो? आपण फ्लोटिंग टाईपचा जो ड्रम आहे किंवा फ्लोटिंग टाईपचा गॅस होल्डर जो आहे तो होत असते. डायजेस्टरची डेप्थ, डायमीटर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लिहून दिलेल्या असतात. 3.5 to 6.5 and 1.2 to 1.6 मीटर. तर यांचे डायमेन्शन सुद्धा तुम्हाला दिलेले आहे. सरळ सरळ 3.5 आणि 1.2 हे झालं तुमची डेप्थ, हे झालं तुमचं डायमीटर. आता पार्टिशन वॉल केली जाते, कारण इथं पार्टिशन टाकली जाते. हे 2 सेक्शन मी सांगितलेले होते डायजेस्टर, दोन्ही डायजेस्टर बघा. ही डायजेस्टर व्हर्टिकली आणि सबमर्जेस इनटू द अर्थ ज्यावेळेस फुल होईल त्यावेळेस. इनलेट आणि आउटलेट दिलेले आहेत. डंक इज मिक्स्ड विथ वॉटर. डंक कसं मिक्स केलं जातं? 4 प्रमाण दिलं जातं, 4:5 हे प्रमाण दिलं जातं.
4:5. The fermented material will flow out through outlet pipe to compost pit. म्हणजे ज्यावेळेस आउटलेट येईल त्यावेळेस ते काय होईल, इथे कंपोस्ट पीटला यायचं, इकडून नंतर तुम्ही कुठे पाठवू शकता, खत म्हणून यूज करू शकता, असं ते दिलेलं आहे. आता बायोगॅसचे ऍप्लिकेशन काय आहे? पहिलं म्हणजे इल्युमिनेट करणे, मॅन्टल लॅम्प जे की 60 वॅटचे आहे. म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये काही गॅस लॅम्प होते बघा, म्हणजे मग तुम्ही वापरू शकता लाईट म्हणून. ठीक आहे. परत 3 मील साठी सुद्धा तुम्ही गॅस वापरू शकता. 5 जणांचे जर लोक असतील तर 3 जणांसाठी सुद्धा 3 मील सुद्धा बनवू शकता म्हणजे एवढी कॅपॅसिटी आहे. 2 HP चं इंजिन एका तासासाठी चालवलं जाऊ शकतं. किती HP चं? 2 HP. ठीक. परत 100 लिटरची कॅपॅसिटी असलेलं रेफ्रिजरेटर 9 तासासाठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि 1.25 किलोवॅट 1.25 किलोवॅट आवर एवढं त्याची इलेक्ट्रिसिटी जनरेशन कॅपॅसिटी. ही गोष्ट काही ऍप्लिकेशन्स आहेत. जर पेपरमध्ये काही लक्षात आलंच नाही तर मग हे ऍप्लिकेशन थोडे जरी लक्षात आले तर मग तुम्ही तिथे लिहू शकता ते पॉईंट. म्हणजे ह्याच्या बेसिक पॉईंट म्हणजे हे सगळे पॉईंट मिळून नंतर तुम्ही आन्सर लिहायला हवं, ही अपेक्षा असते. The following points are to be considered in the construction and maintenance of the biogas plant. काय असलं पाहिजे? एक तर बायोगॅस प्लांट नियर असला पाहिजे किचनच्या किंवा जिथं तुम्ही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार आहात तिथं. आता डीप केल्यानंतर ज्यावेळेस खड्डा करता तुम्ही, जे सॉइल आहे ती बाजूला करायची, लांब ठेवायची शक्यतो. नाहीतर तीच जर सॉइल पाऊस पडल्यानंतर पाण्यासोबत जर ती डायजेस्टर कडे गेली तर डायजेस्टर खराब होऊ शकतो. ठीक आहे. सॉइल अराउंड द वेल शुड बी थॉरोली कॉम्पॅक्टेड. ठीक आहे. परत तोच पॉईंट. परत while laying the pipeline provide slight slope towards the kitchen. किचन कडे स्लाइड स्लोप द्यायला हवा. ठीक आहे. स्लोप दिल्याने काय होईल की किचन कडे जी गॅस चाललाय तो बरोबर किचन कडे जात असताना विदाउट एनी रेजिस्टन्स जायला हवा. To produce more gas during winter, lay the compost around the digester well to a depth 1 meter to warm the digester. डायजेस्टर म्हणजे काय? बेसिकली तो फर्मेंटेशन काम करतो, त्याला वॉर्म ठेवावं लागतं तुम्हाला थोडं. ठीक आहे. पेंट द गॅस ड्रम ॲट आउटसाइड each alternate year with good quality paint prevent corrosion. सगळीकडे सगळ्यांना माहिती की थोडंसं मटेरियल जर आपण मेटल घेणार असू तर आपल्याला करोजन पासून वाचायचं आहे. कव्हर द गॅस ड्रम विथ पॅडी स्ट्रॉ. पॅडी म्हणजे भाताचे जे हे असतात, भाताचं जे पीक असतं ना त्या पिकाला आपण पॅडी म्हणतो. ठीक आहे. पॅडी स्ट्रॉ म्हणतात त्याला. त्याच्यात तणांना आपण काय म्हणतो? पॅडी स्ट्रॉ म्हणतो. ड्रम फॉर्म कूलिंग द विंटर. मिक्स 3 parts of the dung and 2 parts of water to produce more gas. म्हणजे 3:2 असं बनवायचं. 3:2 असं बनवायचं असं म्हणतात ते. 15 मीटरच्या आसपास राहायला पाहिजे. 15 मीटरपेक्षा जास्त जाऊ नका. वॉटर लॉग एरिया व्हायला नाही पाहिजे, म्हणजे पाणथळ क्षेत्र तसं व्हायला नाही, तयार व्हायला नाही पाहिजे. आणि सँड पार्टिकल्स यायला नाही पाहिजे. ते आत्ताच म्हणलं होतं ना, इथं जो पॉईंट आहे की डिक करत असताना तुम्ही नंतर सॉइलला बाजूला ठेवून द्यायचं. हे रिपिटेशन होत राहतील. पीव्हीसी पाईप पेक्षा एसी पाईप वापरायला तुम्ही वापरू शकता. आणि केव्हीसी साठी पहिल्यांदा तुम्ही इनलेट आणि आउटलेट ऑलरेडी डायजेस्टर यूज करायचा आहे. म्हणजे इनिशियली चार्ज व्हायला पाहिजे इक्वल, म्हणजे सेम करायला पाहिजे, बॅलन्स. ठीक आहे. तर इथे तुमचा चौथ्या चॅप्टरचा मेन पोर्शन सगळा संपलेला आहे.